एका गावात 3 मैत्रिणी राहतात. सीमा, राधा आणि माया. तिघीही मैत्रिणी लाडकी बहीण योजनेच्या 3,000 रुपयाची आतुरतेने प्रतीक्षा वाट बघत राहतात. तर काय होतं, त्याच दिवशी संध्याकाळी त्या तिघी मैत्रिणींना मोबाईलवर मेसेज येतो. त्यानंतर सीमा सीमा तिचा मोबाईल चेक करते आणि बँक ॲप ओपन करते आणि पैसे चेक करते. त्यानंतर राधा तर डायरेक्ट ATM मध्ये जाते पैसे चेक करण्यासाठी की हप्ता आला की नाही. आणि त्यानंतर माया माया एकदम शांत बसून काहीतरी विचार करत असते. त्यानंतर काय होतं, त्यानंतर त्या तिघीही मैत्रिणी एक ठिकाणी येतात. त्यानंतर सीमा म्हणते मला तर पैसेच आले नाहीत. राधा पण म्हणते मला पण पैसे आले नाहीत. त्यानंतर माया एकदम शांत बसलेली असते आणि त्या दोघी मैत्रिणींना, सीमाला आणि राधाला माया सांगते की तुम्ही मोबाईलवरती जो मेसेज आलेला आहे तो व्यवस्थित वाचला का. त्यानंतर सीमा आणि राधा तो मोबाईल ते बघतात आणि मेसेज काय आहे ते बघतात. त्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं असतं की हप्ता वाटप प्रक्रिया आता सुरू होणार आहे, पुढील 24 तासात हप्ता वाटप होणार आहे, असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. त्यानंतर त्या राधा आणि सीमाला थोडं बरं वाटतं की की 24 घंट्यामध्ये 24 तासामध्ये हप्ता येईल असं त्यांना वाटतं. त्यानंतर काय होतं, मग त्यानंतर उद्या उद्या लगेच त्यांना अजून मेसेज येतो. तिघी मैत्रिणींना मेसेज येतो आणि त्यामध्ये काय असतं माहिती आहे का तुम्हाला? त्या मेसेजमध्ये असतं 3,000 रुपये. हो, 3,000 रुपये आलेले असतात. सीमाला 3,000 रुपये आलेले असतात. त्यानंतर सीमा खुश होऊन राधाजवळ जाते की मला पैसे आले 3,000, माझे 2 महिन्याचे हप्ते आले. त्यानंतर राधा मग मोबाईल चेक करते. राधाच्या अकाउंटमध्ये 0 रुपये असतात. राधा टेन्शनमध्ये येऊन जाते की तुला 3,000 रुपये आले सीमा, मला तर 1 रुपया पण अजून आलेला नाही. त्यानंतर राधा एकदम टेन्शनमध्ये पडून जाते. त्यानंतर राधा आणि सीमा मायाकडे जातात. माया परत शांत बसलेली असते एकदम आणि त्या दोघी मैत्रिणी सीमा आणि राधा मायाला विचारतात की सीमाला मला पैसे आले. सीमा म्हणते मला पैसे आले परंतु राधाला आले नाही. माया तुला आले का? माया एकदम शांत बसून उत्तर देते, राधा तुला पैसे आले नसतील तर एक काम कर, तुझं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, ते लिंक केल्यानंतर तुझ्या खात्यामध्ये पण हप्ता मिळेल. त्यानंतर राधा एकदम टेन्शनमध्ये येऊन जाते. राधा बँकेत जाते. मग हे बघा, सीमा 3,000 रुपये तिला आलेले असतात. ती 3,000 रुपये काढण्यासाठी बँकेत जाते. त्यानंतर राधा पण तिच्यासोबत राधाचा जो काही प्रॉब्लेम असतो आधार कार्ड बँकेशी लिंक करणं, त्या प्रॉब्लेमसाठी जाते आणि माया पण त्या मैत्रिणींसोबत जातात. म्हणजे तिघी मैत्रिणी बँकेत जातात. त्यानंतर राधा बँकेत जाऊन आधार कार्ड बँकेशी लिंक करतात. लगेच बँकेमध्ये जाताच आधार कार्ड लिंक करताच परत राधाच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येतात. म्हणजे सीमाला आणि राधाला 3,000 रुपये मिळतात. आधार कार्ड बँकेशी लिंक करतात, लगेच पैसे येऊन जातात राधाला पण. आणि मायाला पण ऑलरेडी हप्ता येऊन गेलेला असतो. माया पण पैसे काढून मग ते तिघी मैत्रिणी घरी जातात एकदम खुश होऊन. आणि माया त्या दोघी मैत्रिणींना सांगते. मग सीमाला आणि राधाला काय म्हणते माया की हे बघा, घाबरण्यासारखं काहीच नसतं. आपली कागदपत्रे बरोबर असली ना तर हप्ता बरोबर वेळेवर येत असतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. एवढी जी मी तुम्हाला स्टोरी सांगितली यामध्ये सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपले कागदपत्र व्यवस्थित राहिले तर हप्ता बरोबर येतो. आता 3,000 रुपये वाटप संदर्भात सर्वात मोठी अपडेट बघा. 3,000 रुपये आणि काही बहिणींना 9,000 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. काय आहे अपडेट सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. 3,000 रुपये वाटप हे 21वा हप्ता आणि 22वा हप्ता म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे. काही बहिणींना तर 9,000 रुपये. असं कसं? काही बहिणींना 9,000 कसं काय? हे बघा, तुम्हाला पुढे समजेल आता एका मिनिटात. हे बघा, एका मिनिटात लाडक्या बहिणींनो तुम्हाला समजेल की जास्त का पैसे लाडक्या बहिणींना दिले जात आहे, काही बहिणींना कमी, काही बहिणींना जास्त का दिले जात आहे. बघा, ही अपडेट बघा तुमच्या समोर आहे. मागच्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. महिलांच्या खात्यात 2 महिन्याचे हप्ते येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते, परंतु महिना अखेरीस फक्त एकाच महिन्याचे पैसे जमा केले जातात. त्यामुळे या महिन्यात महिलांना नेमके किती पैसे मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत अधिकृत माहिती लवकरच दिली जाईल. हे बघा, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे यामध्ये की 3,000 रुपये बोललं जातं की 3,000 रुपये मिळतील, 3,000 रुपये मिळतील असं बोललं जातं, परंतु महिना अखेरीस मिळतात फक्त 1,500 रुपये. आता हे संपूर्ण आता एकच सवाल सर्व लाडक्या बहिणींच्या मनात आहे,
1500 मिळतील की 3000 रुपये मिळतील, म्हणजे 2 महिन्याचे 3000 मिळतील की 1500 मिळतील. तर याबद्दल तुमच्या मनात भरपूर प्रश्न आहे. तर बघा, जी आर आला तर जरी जी आर मध्ये 2 महिन्याचा निधी मंजूर होऊन आला तर 3000 रुपये मिळू शकतात. फक्त एकाच महिन्याचा मागील महिन्याचा निधी मंजूर होऊन आला मार्च महिन्याचा तर मग 1500 रुपये मिळतील. आणि आता हे बघा, महिना अखेरीस हप्ता वाटप होईल असं बोलण्यात आलं आहे. त्यामुळे महिना अखेरीसचे काही दिवस उरलेले आहेत, त्यामुळे अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो. आणि कमेंट करून सांगायचं आहे की किती आले. ओके, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे, ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. अजून त्याबद्दल तुम्हाला खुशखबर सांगतो. हे बघा, आता मी तुम्हाला इथे बोललेलो आहे की 9000 रुपये, 9000 रुपये काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो. या 9000 रुपये कसं मिळणार काही बहिणींना. हे बघा, 4 महिन्यापासून काही बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत, बरोबर. 4 महिन्यापासून ज्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही त्यांचे हप्ते थांबलेले आहेत 4 महिन्यापासून. तर हे बघा, इथे स्पष्ट तुम्हाला सांगतो मी. हे बघा, लाडकी बहीण योजनेतून आता लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आणि अनेक महिला निकषात बसत नाही, तर लाखो महिलांनी केवायसी केलेली नाही. केवायसी मध्ये अपात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात पैसे येणे बंद झाले आहे आणि अजून देखील अनेक महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. येत्या हे बघा, त्या महिलांना 30 एप्रिल नंतर लाभ मिळणार नाही. ज्या बहिणी ई केवायसी दुरुस्ती करणार नाही 30 एप्रिलच्या पहिले, कारण ही शेवटची तारीख आहे 30 एप्रिल. तर मग जरी ई केवायसी दुरुस्ती केली नाही तर 30 एप्रिल नंतर हप्ता बंद होणार आहे, लाभ बंद होणार आहे. आता लक्षपूर्वक ऐका. हे बघा, भरपूर बहिणींचे हप्ते ऑलरेडी थांबलेले आहेत. ई केवायसी चुकीची केली होती त्यामुळे त्या बहिणींचे हप्ते थांबले आहेत. 6000 रुपये 4 महिन्याचे हप्ते 6000 रुपये थांबलेले आहेत काही बहिणींचे. आणि जरी आता जो हप्ता आहे आता 21वा आणि 22वा या 2 महिन्याचे जरी 3000 रुपये या लाडक्या बहिणींना ते 6000 आणि 3000 रुपये एकत्र मिळाले तर त्या बहिणींना टोटल 9000 रुपये त्या बहिणींच्या हक्काचे आहेत. मग ते 9000 रुपये त्यांना मिळायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर हे 9000 रुपये संदर्भात अशी अपडेट होती, कारण ऑलरेडी 4 महिन्याचे 6000 रुपये बाकीच आहे आणि 2 महिन्याचे 3000 रुपये जरी मिळाले तर 6000 आणि 3000 9000 रुपये त्या बहिणींना मिळायला पाहिजे. आणि राहिला विषय 3000 रुपये, आता हे जी आर वरती असणार आहे. ज्या बहिणींना सर्व मागील हप्ते मिळाले त्यांना 1500 मिळतात की 3000 मिळतात हे थोड्याच वेळात समजणार आहे. कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमणार आहे, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. ओके, तर लाडक्या बहिणींनो, ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी होती तुमच्यासाठी. तर हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि हो, तुमचे मागील हप्ते थांबलेले असतील तर तुम्ही तात्काळ 30 एप्रिलच्या पहिले ई केवायसी दुरुस्ती करून घ्यावी. ओके, तर ही फार महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती. चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आपण बघितली. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसाठी अशाच नवनवीन अपडेट बघण्यासाठी पुन्हा सांगतो, चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.